मी एक माझा अनुभव तुम्हाला याच्यामध्ये सांगेन, की देव या कन्सेप्टबद्दल काय आहे. आता अ, मला हे सांगताना पण कसं तरी वाटतं रिसेंटली माझे वडील आत्ता गेले आणि तो म्हणजे आता तुम्ही समजू शकता, की डेफिनेटली. वडील आणि मुलगी हे नातं काय असतं. म्हणजे हं, मुलांचं पण तेवढं असतं, पण वडील आणि मुलीचं नातं खूप हे असतं, की वडील जाणं ह्याच्यासारखी मोठी पोकळी कुठेच कुठेच नाही. नाही. तर आता पुढे जर आपलं लाईफ श्वास तर चालू आहेत हं, आपले, पण आपण ते विसरू नाही शकत. तर माझा अनुभव असा, की मी खाली आपलं मन शांत राहावं म्हणून वॉकला खाली गेल्यावर मी वैभव जोशी सरांना ऐकत होते, सरांचे सॉन्ग्स वगैरे ओके. आणि ते जे मन तुझं जलतरंगवालं ते मी हं, ऐकत होते हं. आणि समुद्राचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, समुद्राबद्दल सांगितलंय. ते असं म्हणतात, की तुम्ही समुद्रावर रोज जर गेलात किंवा समुद्रासमोर बसलात, तर काही वेळाने तुम्ही समुद्रासारखे होता. म्हणजे काय, की तुमचं हृदय विशाल बनतं. हं. समुद्र पोटात भरपूर काय-काय साठवून आहे. तर बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना ना, मला असं अचानक जाणवलं, की मला वडिलांची माझ्या खूप आठवण आली आणि मला खूप वाईट वाटायला लागलं आणि मी असं त्यांना म्हटलं, की "मी येऊ का तुमच्याकडे? किंवा मला आता घेऊन जा तुम्ही. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत." हे माझ्या मनात यायला आणि वैभव जोशी सरांचं जी कविता आहे, हं, हं. त्याची दुसरं ते दुसरं, तिसरं जे कडवं आहे ते चालू व्हायला एक वेळ ते कडवं काय होतं, की मी असं म्हणतेय देवाला, की "मला माझ्या वडिलांकडे ने आता तू, मला नाही राहवत." हं. तर ते कडवं असं होतं, की "देवाजीने सोपवला हा मुलखा वेगळा भार, अडल्या-नडल्या जीवाना तू घेऊन जायचं पार. कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही, भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज लाज नाही." नाही. जे आता माझ्या मागे माझे लहान भाऊ-बहीण उरलेत. अगदी काय मी जगाला घेऊन नाही चालू शकत तेवढी माझी पात्रता पण नाही. हं. पण त्यांना तू मदत कर किंवा तुला त्याच्यासाठी तू काय कायमची राहणार नाहीयेस, पण तू राहशील. हं. हे जे योग्य वेळी तुमच्या डोक्यात जे आणून देतं, ती पॉझिटिव्ह एनर्जी, ती शक्ती जे आहे, ते म्हणजे ओके. देव.